या ठिकाणी उपस्थित सातत्यानं बुलढाणा जिल्ह्यावर त्यांची माया आहे. कुठल्याही सुखदुःखामध्ये नेहमी धावत असते आपले विरोधी पक्षनेते आमदार दानवे साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे शेजारच्या मतदारसंघातले अकोला जिल्ह्याचे नितीन बापू देशमुख, आमचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनी, या ठिकाणी 24 एप्रिलला मेहकर मतदारसंघाचाच नाही बुलढाणा जिल्ह्याच्या भाग्याचा फैसला होणार. 3 वेळेस निवडून दिला उद्धवजींच्या हाकेला ओ म्हणून, आणि आता उद्धवजी सांगतील की या ठिकाणी आता मी पुन्हा एकदा आवाहन करेन की याला पराजित करा, तर आपण करणार आहे की नाही, हात वर करून सांगा करणार आहे की नाही. आणि म्हणून ज्यांना 3 वेळेस खासदारकी उपभोगली, 3 वेळेस आमदारकी उपभोगली, 4 वेळेस विधानसभेचं तिकीट, 1 वेळेस जिल्हा परिषदेचं तिकीट, 3 वेळेस लोकसभेचं तिकीट, 8 तिकीट उद्धवजींनी दिले. सोडताना सांगतात आमची उद्धव साहेबांची भेट होत नव्हती. रायमुलकरांनाही 3 वेळेस तिकीट दिलं, त्याच्या प्रकृतीची चौकशी केली, ऍक्सिडेंट झाल्यावर ध्वनिफिती आम्ही ऐकल्या, तेही म्हणतात आमची उद्धव साहेबांची भेट होत नव्हती. मग तिला भेटीला यायला तिकीट मिळाले का? आणि म्हणून कुठेतरी काहीतरी हास्यास्पद आरोप करायचे आणि हा जिल्हा अविकसित ठेवण्याचं कामही या खासदारांनी केलं. आणि जर काही केलं असेल, स्वतःचं बँक बॅलन्स वाढवलं, स्वतःची प्रॉपर्टी वाढवली, मेहकरच्या आसपासही अकोला जिल्ह्यात बापूंनी सांगितल्याप्रमाणे जमिनी घेऊन ठेवल्या, 1000 कोटीचा मालक खासदार झाल्याचं सगळे लोक बोलतात. तरी पण या ठिकाणी आज पुन्हा एकदा गाळ्यावर जसं भूमिपुत्र लिहिलं, जसं सांगितण्यात आलं की यानंतर भूमिपुत्रच व्हा आणि शेतीच करा, आता बाकीचं राज्याला आंदोलन करू द्या. या ठिकाणी साहेब तुम्हाला सांगायला मला नवं वाटतं की 25 गाड्यावर आमदारचे स्पीकर आहेत आणि 25 गाड्यावर खासदाराचे स्पीकर आहेत. तुम्ही पाहिले की नाही? खासदाराचे स्पीकर गाड्यावर पाहिले की नाही? आणि कसं करतो साहेब, फक्त टोल नाके वाचवायला होता. आणि म्हणून कुठंतरी असे लोक, आज मला आठवतं 90 साली ज्यावेळेस मी बाहेर सेवाला गेलो, यांना चाला म्हणतात हे इथून राहिलं, धाराशिकार होते इथं आतमध्ये. यापैकी अनेक लोक असतील त्याला आजच पाहणारे बरोबर धाराशी करताना स्वर्गीय दिलीपरावांनी मी जायचो आणि चला भाऊ बाहेर चला शाखा उडाला, ते यायला तयार नव्हते, अयोध्येला आले नाही. आणि अयोध्येला जाणारा लाठीचार्ज आमच्यावर झाला मंदिराच्या निर्माणाला. पण आम्ही खरे राम भक्त की या गावातल्या विश्व हिंदू परिषदेच्या जमिनी भडकवणारे राम भक्त तुम्ही सांगा. पण मुख्य विश्व हिंदू परिषदेच्या जमिनी बळकवल्या. इथं एक एमएस हायस्कूल आहे, शिवाजी हायस्कूल आहे, या हायस्कूलच्या सुद्धा जागा त्यांनी त्यावर अतिक्रमण केलं. लोक ओरडत आहेत पण सत्तेपुढे शाळपण चालत नाही. खामगावचा रेल्वे मार्ग 112 वर्षापासून तडफडतोय. निवडणूक आली की त्या घोषणा करायच्या उराला आता तो भोगत्या याच्यावर म्हणून विश्वास आला नाही. कारण लांडगा आला मला आपण बऱ्याचदा ऐकली आणि म्हणून तो मार्ग सोडून दिला आणि भक्ती मार्ग काढला. या ठिकाणी आपण समृद्ध देऊन जाणारा पालखी मार्ग अगोदरच होता. संत गजानन महाराज आमचं दैवत आहे, विदर्भाची पंढरी आहे, त्याचाही विकास नाही. सिंचनालयातून आम्ही आता जाऊन आलो, 453 कोटीचा आराखडा मंजूर सांगतात, अद्यापही त्याला एक फडामही नाही. लोणार जागतिक दर्जाचं, जगातील 3ऱ्या क्रमांकाचं, आशिया खंडातील 1ल्या क्रमांकाचं ट्रॅक्टर, विकास अतिशय धीम्या गतीनं. आणि म्हणून कुठलंच ते काम केलं नाही. एकही उद्योग असा आणला नाही की जिथं 1000-2000 पोरं आपल्याला लागतील म्हणून. कुठंतरी सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, नाव फक्त या ठिकाणी भूमिपुत्र. कुठलाही प्रश्न संसदेत उपस्थित केला नाही. सगळ्यात जास्त निधी साहेब आमच्या जिल्ह्याचा वापर केला, या खासदारांना निधीही खर्च करू शकला नाही. आणि म्हणून असं निष्क्रिय अविकसित आपला भाग ठेवणारे यांना आपण जागा दाखवणार आहात की नाही हा खरा प्रश्न घेऊन या ठिकाणी हात वर करण्याची गरज नाही. म्हणून निश्चितपणे 26 तारखेला आपल्याला यांची जागा दाखवायची. काही लोक म्हणतात भाऊ खासदाराजवळ हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे, तुमच्याजवळ काय पैसे, आपण पैशाला कमी पडू. मी त्याला सांगितलं की मागच्या 2012ला 2017ला हे खासदार होते, प्रॉपर्टी होती, मग स्वतःचं पोरग त्या ठिकाणी जिल्हा परिषद का निवडून आणलं नाही? आशिष रहाटे सारखा एका शाळेवर
शिक्षक म्हणून काम करणारा माणूस त्याच्या शेजारच्या मतदारसंघात प्रचंड मतांनी निवडून येतो. याचा मुलगा काय येत नाही, प्रत्येक वेळेस करत नसतो, प्रतिष्ठाही त्याची काम करत नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही समाजासोबत वागता, कुठलाही विकास करत नाही, विकास करता फक्त स्वतःचा. म्हणून जनतेला आता तुम्हाला ओळखलेलं आहे, पुन्हा एकदा तुम्हाला शेतावर जाण्याची पाळी येईल असं या ठिकाणी भाकीत नाही, निश्चितपणे खात्री लावून आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण उद्योजकांच्या पाठीशी, मशाल या केंद्राच्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या पाठीशी सातत्यानं आपली ताकद उभी करावी अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, फायर ब्रँड नेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब